आणि तो क्लिअर झालेला आहे. चला लेट्स प्ले. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. गोलंदाजी मार्कवर निलेश बांदे, स्ट्राईक एंडकडे रुपेश जाधव, नॉन स्ट्राईक एंडकडे विजय जाधव. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. निलेश. पहिला चेंडू. काय घडलंय बघा. चेंडूला सोडून देण्याचा नतीजा भोगावा लागते. चुकी केली आणि क्रिकेटच्या पडलावर चुकीला माफी नाही. काय सुरुवात झाली या स्पर्धेची. पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन. दांडी गुल झालंय. रुपेश जाधव ज्याला अपेक्षा होती या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगलं क्रिकेट खेळेन, परंतु स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आणि 0 या धावसंख्येवर परतताना पहिल्याच बॉलवर डगआउटच्या दिशेनं जाताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं तर काय घडलं. निलेश बंदरे हा एक नियंत्रणामध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज. रेकॉर्ड या खेळाडूचं भरपूर चांगला आहे. अगदी आपण बघितलं तर सटीक लाईन लेंथ आणि चांगला टप्पा ही त्याची खासियत आहे. परंतु काय घडलं. रुपेश जाधव हा थोडा फ्रंट फुटवर उभा होता. अगदी समोरचा चेंडू होता, परंतु त्याने सोडण्यामध्येच नक्कीच समजदारपणा दर्शवला गेला आणि तो थोडा चुकीचा ठरला. थोडा नाही मित्र म्हणेन भरपूर. का? कारण की क्लीन बोल्ड झाला आणि पश्चातापाशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही उरला. सनी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर. दुसरा चेंडू इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. विकेट किपर पुढे आले. त्यांच्या हातामध्ये झेल समावलाय. 2 चेंडूवर 2 विकेट. सुरुवात काय जबरदस्त झाले पीरबाबा पापडी संघाची, कारण की धावांच्या अपेक्षात उतरलेला धानी संघ, परंतु सध्याच्या घडीला 2 चेंडूवर 2 विकेट गमावल्यानंतर संकट मोठं आलंय. संकट ओढून घेतलंय धानी संघानं आणि या संकटाचा नक्कीच सामना कसा केला जातोय या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल. बघा या स्पर्धेची सुरुवात काय होताना पाहायला मिळते. अजून सुद्धा एकही धाव आलेली नाहीये आणि 2 विकेट गमावल्या गेल्या. अपेक्षा दानिश संघ लावून आला होता की पहिल्या मॅच मध्ये जाऊन चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, परंतु ते चांगलं क्रिकेट खेळते कोण. पीरबाबा पापडी, निलेश बंदरे विकेट टेकर गोलंदाज आधीच उल्लेख केला होता. इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर गोलंदाज आणि जी खासियत आहे दर्शवली. व्हरायटी आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये, व्हेरिएशन आहे. कटर गोलंदाजी जास्त करण्यामध्ये माहीर आहे आणि आता पाहिला तर तोच गोलंदाज ऑन दी हॅट्रिक. बॅटची कडा पाहिली आपण. थर्ड मॅनला चेंडू वेगाने पाठला करण्याचा प्रयत्न. अगदी छोटा वागे होता तिथे आणि त्यांच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केला. तत्पूर्वी आपण पाहिलं की चेंडू जेव्हा उचलला गेला, संधी होती धावा घेण्याची. हॅट्रिकचा बॉल फेस केला होता, परंतु आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या. अविनाश जाधव याला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा विकेट किपरच्या माध्यमातून. कलेक्शन चुकीचं झालं. कदाचित तिसरी विकेट मिळाली असती, तसं नाही झालं. चेंडू मात्र डॉट. सुंदर गोलंदाजी. सटीक लाईन लेंथ नियंत्रण चांगलं आहे. विकेट टेकर गोलंदाज आहे आणि विकेट आणखीन मात्र पण पाहिलं शोधतोय, कारण की विकेटची भूक आहे ना गोलंदाजाला. मात्र नक्कीच जितके मिळतील तितके कमीच असतात. बघितलं तर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु टॅप केलाय. मिड ऑनला खेळाडू आलेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. जयेंद्र वाघे चेंडूला फील्ड करतात. थ्रो आलाय. तत्पूर्वी मिळाली 1 धाव. एका धावेने टीमच्या टोटल मध्ये होताना वाढ 3 धावा. चांगलं षटक पाहायला मिळतंय, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर हिटिंग न होता पॉवरफुल बॉलिंग झाली आहे. फलंदाजांना संधी मिळाली नाहीये. विजय जाधव ज्याला आपण पाहिलं एक आक्रमक रव्याचा खेळाडू, मात्र पहिल्या 5 चेंडू पर्यंत थोडासा नॉन स्ट्राईक एंडकडे राहिला होता. आपटून टाकण्याचा प्रयत्न. या वेळेला आपण पाहिलं पंच इथे इन्व्हॉल्व आहेत आणि यास बाउन्स जास्त होत आणि तेच प्रमुख कारण ठरलाय. हा चेंडू वाईटच्या स्वरूपात मात्र घोषित केलाय. पंच पण बघितलं तर वैभव धूम यांनी आणि पहिला वाईट चेंडू या स्पर्धेचा हाताळणारा निलेश बंदरे हा गोलंदाज ठरलाय.
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील, डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी आपण पाहिलं तर कॉन्फिडन्स होता गोलंदाजाला, परंतु अंपायरवर काही दबाव नाही, कारण की अंपायर स्थिर होते. असं वाटलं होतं की विकेट मिळाली की आहे, परंतु तसं नाही होता. अगदी आपण मला सुंदर देखणं षटक पाहायला मिळालं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर आलंय ते म्हणजे 3 धाव्यांचं. विकेट गमावले, 2 धावा आल्या, 3 म्हणजेच काय तर गोलंदाजाचं वर्चस्व या पहिल्या ओव्हरमध्ये हे आपल्याला पाहायला मिळाले पापडे संघाच्या माध्यमातून. वेळेच्या बाबतीमध्ये लक्ष असू द्या मित्रांनो, 15 मिनिटं असतील तुम्हाला पहिल्या 3 षटकासाठी. बघा धावसंख्या 4 असेल, त्यामध्ये आपण पाहिलं तर मग एक वाईट देखील होती, ते काउंट केली आहे. अगदी आपण बघितलं तर एक दुहेरी, एक वाईट, एक सिंगल, एकूण 4 धावा पहिल्या षटकामध्ये. अविनाश जाधव यांच्या बॅटमध्ये स्ट्रोक चांगले आहेत. अगदी विजय जाधव एक कॅपेबल खेळाडू आहेत. ॲडव्हान्टेज खेळी आणि इम्पॅक्टफुल खेळी करण्याची क्षमता ठेवत आहेत. परंतु बिंदास मीडर खेळणारा खेळाडू म्हणजेच अविनाश जाधव, तो मात्र स्ट्राईक एंडकडे आहे. आत्तापासून पाहिलं त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. दरम्यान चांगला चेंडू फेकला गेला, गोलंदाज आपण पाहिला तर चांगला फटका, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. स्टेट टाईपचा फटका आयुष वाघेच्या माध्यमातून डीप कव्हर मधून खेळाडू आले होते. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 फलंदाजांमध्ये तालमेल चांगला पाहायला मिळाला. धाव मात्र आपण बघितली आहे तर कंप्लीट केल्या जात आहेत. रिव्हर्सचा फटका, ही ताकद आहे खेळाची. काय भन्नाट मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. अगदी पंचांच्या इशाऱ्याची पाहत होतो वाट, आणि यस डेफिनेटली इज अ मॅक्सिमम 6 6 धावा. बॉल बॉल बॉल. धावफलक आपण पाहिलं तर या षटकाराने मात्र पुढे सरकलं गेलंय 13च्या घरामध्ये. डेफिनेटली आपण पाहू शकतोय विजय जाधवच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय हा बिग हिट. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी आपण इथे पाहिलं तर प्रयत्न तेच आहेत, कारण की ज्या फटक्यावर जास्त धावा मिळाल्या तोच फटका शोधण्याचा प्रयत्न. ऑन साईडला मात्र शपळ होऊन क्रॉस खेळला गेलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. हा तर फेवरेट शॉट आहे या खेळाडूचा. स्लॉक स्वीटचा बादशाह म्हणून ओळखला जातोय. टीमची टोटल कडे आपण लक्ष टाकूया. टीमची टोटल देखील शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील अविनाश स्ट्राईक एंडकडे. चांगला फटका आहे, फिल्डर आहे तिथे, फिल्डर पोहोचतील का? कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, कॅच ड्रॉप झालाय. मात्र आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी पळतायत 2 फलंदाजांमध्ये. आपण बघितलं तालमेल चांगला, परंतु एफर्ट्स आपण बघितलं तितकंच चांगलं होतं. थोडस दूर होता झेल पकडण्याचा प्रयत्न, असफल ठरला गेलाय. परंतु षटकाचा खेळ समाप्त होतोय 2, आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल
येस डेफिनेटली 14 धावा आहेत पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा 4, दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या धावा 10 आणि 7ची सरासरी अगदी पाहिली आपण तर 14. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर मग ज्या प्रकारे थोडासा म्हणजे दुसऱ्या षटकाकडे जास्त नजर टाकली आपण ना तर दुसऱ्या षटकामध्ये थोडासा एक्सलेटरवर मात्र पाय ठेवण्याचा प्रयत्न विजयने केला. एक उत्तुंग षटकार त्याने आपल्या बॅटमधून पेश केला. ओव्हर क्रमांक 3 घेऊन येतोय आता सोहम. पिरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाचा आणखीन एक भरोशाचा गोलंदाज. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू फसलाय, कॅचची संधी, कॅच पकडली गेले, फसवले गेले फलंदाजाला असं म्हणायला काही हरकत नाहीये. शॉटला चेक केलं होतं फक्त कमी ताकद पडली, थोडासा धीमा आलेला चेंडू, लवकर खेळला, बॅटचा फेस लवकर बंद केलं, मोठी विकेट म्हणायला काही हरकत नाहीये. विजय जाधव गेम चेंजिंग प्लेयर, मात्र त्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता, त्याला मात्र केलं इथे बाद. मात्र आपण पाहिलं तिसरा मोठा झटका, अगदी आपण पाहिलं तर मग वीरा 11 धानीव या टीमला. धन्यवाद डीजे. नक्कीच आभार व्यक्त करते ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्री भानुदास गणपती जाधव साहेब. आपण अगदी वेळेवर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थिती दाखवली आणि अगदी मोलाचा वेळ आपण या स्पर्धेला दिल्याबद्दल जे हनुमान संघ पायगावच्या वतीने आभार व्यक्त करतोय. बॅटिंगसाठी आलेला नवीन फलंदाज होता आपण बघितला आता प्रेम, परंतु प्रेम देखील आपण बघितला तर विकेट त्याची डाऊन होताना पाहायला मिळते. कुठेतरी आपण पाहिली आहे तर धानीव संघाची स्थिती ही बिकट होताना पाहायला मिळते. लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा विकेट याही ओव्हरमध्ये गमावला गेलाय आणि अडचण काय असते ती अडचण मात्र कायम ठेवली पीर बाबा पापडी संघाने. बघा पीर बाबा पापडी संघाला जर तुम्ही डॉमिनेट करायचं असेल ना तर तुम्हाला 40 प्लस जास्त जास्त जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु प्रेम बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय हरेश्वर भोईर, नवीन बॅटर. 4 विकेट गमावले, ज्यामध्ये विजयला आपण पाहिलं, रुपेशला पाहिलं, त्यानंतर आपण सन्नी यांना देखील पाहिलं आणि प्रेम यांना पाहिलं. हॅट्रिक बॉल, वेगाने मात्र हा चेंडू हाताळला गेला होता. ऑन द राईट शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. सकाळचं सत्र आहे, थंड वातावरण आहे, परंतु खेळ मात्र नक्कीच गरमागरमीचा होताना आपल्याला पाहायला मिळेल का. पुढचा चेंडू हरेश्वर साठी आपटून टाकण्याचा प्रयत्न, बॅटची कड आहे इथे पुन्हा एकदा विकेटचे दरकार आणि यस डेफिनेटली विकेट क्रमांक 3 या ओव्हर मध्ये तिसरा विकेट मात्र आपण पाहिलं आपल्या नावावर करतोय. विकेट टेकिंग गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पीर बाबा स्पोर्ट्स पापडी संघ सध्या तरी आपण पाहिलं या इनिंग मध्ये फ्रंट फुटवर आलाय आणि धानीव संघाला बॅकफुटला ढकलून देण्याचं कार्य गोलंदाज सोहन दळवीने केलंय. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जातंय ना की कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर पराभवाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं आणि ते करायचंय तर गणेश जाधवला करावं लागेल, जो नुकताच दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. चांगला फटका खेळलाय, पहिला चेंडू फेस करत असताना ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले होते. अगदी स्क्वेअर क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर चेंडूची फेकी आली होती. हा ना मात्र तालमेल बिघडला होता, परंतु गणित मात्र जे बिघडलं असतं ते मात्र दुरुस्त केलं आणि अगदी ही धोकादायक दुसरी धाव कंप्लीट केली गणेश जाधवने. टीमची टोटल आपण पाहिली तर टीमची टोटल आहे 16 धावा. या षटकामध्ये पूर्णपणे परिस्थिती गंभीर केली धानीव संघाची. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता, बॅकफुटला जाऊन चेंडूला दिशा दिली. आपण पाहिलं डीप कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, फिल्डर आहे तिथे तो हलकीशी मिसफील्ड. तत्पूर्वी मिळाली संधी 2 धाव्यांची आणि 2 धावा इथे पाहता पाहता पूर्ण देखील होताना पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावांनी टीमची टोटल पोहोचली गेले अगदी 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 या धावसंख्येवर. म्हणजेच काय तर पहिल्या ओव्हरमध्ये 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या एकूण 10 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4, हे चित्र पाहायला मिळालंय. कमबॅक अगदी पण पाहिलं ना तर
काय असतंय ते करून दाखवलं गेलंय. म्हणूनच म्हटलं होतं की चॅम्पियन संघ म्हणून का ओळखला जातोय पीरबाबा पापडी संघ. मात्र चॅम्पियन संघ धाडे देखील ओळखला जात आहे. परंतु सध्या तरी आपण बघितलं वर्चस्व सध्या इथे आहे संपूर्ण ते म्हणजे पीरबाबा पापडी संघाचं. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज दाखल झालाय गोलंदाजी करण्यासाठी जयेंद्र वाघे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सामना करतील मिस्टर अविनाश जाधव. धीमा टाकलेला चेंडू ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. गतीने बीट केले डायरेक्ट हिट करून गेम करण्याचा प्रयत्न होता. नेम चुकलाय गेम चुकलाय धावा घेण्याची संधी आणि पाहता 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. बघा इथे संधी घेतली होती चान्स घेतला होता. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून जरूर मिळतोय परंतु ह्या धावा अगदी मौल्यवान आहेत. कारण की ह्याच धावा असतील तर तुम्हाला कशाही आता मात्र पूर्ण करून एक संघासाठी सन्मानजनक टोटल उभा करायचा आहे. जय चषक पायगाव मध्ये नक्कीच तुम्हाला इम्प्रेसिव्ह कामगिरी करायची तर मग धावा फळकावर लगावायला लागतील. कारण की हे मैदान स्कोरिंग साठी ओळखलं जात आहे. सध्या जयेंद्र वाघे दुसरा चेंडू घेऊन धीमा टाकलेला थोडासा पुढे ठेवला गेला होता. इथे मिश्रण गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. जयेंद्र वाघे 130 विकेट आहेत ज्यांच्या नावावर या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि सुंदर गोलंदाजी सध्या तरी करतायत. पुन्हा एकदा धीमा टाकलेला परंतु यावेळेला टक्कन उडवलाय हवेच्या लाटांवर स्वार आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेखा पार. हा आलाय जय हनुमान पायगाव चषकातील दमदार दर्जेदार A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार साधावा. थँक्यू यावेळेस थोडासा ओव्हर पिच चेंडू पुढे सापडला गेला आणि मिडल ऑफ द बॅट केला. पुन्हा एकदा आपण पाहिला तोच शॉट खेळायचा होता. यावेळेला टायमिंग व्यवस्थित नाहीये परंतु खेळाडूने चकवा दिलाय चेंडूने. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अविनाश आहे तोपर्यंत विनाश हा सर्व काळ होऊ शकतोय. आता काय घडतंय गरज होती का? मी तर म्हणेन नाही. अविनाश यांना स्ट्राईक घ्यायला हवी होती परंतु कुठेतरी आपण बघितलं कॉलिंग चुकलं गेलं त्यामुळेच आपण पाहू शकतोय अगदी कुठे ना कुठे तिसरी धाव घेण्याचा हा नाहक प्रयत्न होता आणि त्यामुळेच इथे विकेट जी दुर्दैवरित्या मात्र डाऊन होताना पाहायला मिळतीये आणि अविनाश सारखा एक खंदा फलंदाज होता तो मात्र बाद होताना पाहायला मिळतोय आणि महत्वपूर्ण धक्का धावणी टीमला लागतोय. आशिष बॅटर इन होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता हा बॉल. अगदी पंच म्हणतायत इट इज अ वाईट. वाईडने टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे. 29 6 गड्यांच्या मोबदल्यात गणेश जाधव क्षमता गणेशकडे देखील भरपूर चांगले बिग हिट करू शकतायत ते. थोडासा समोर टाकलेला चेंडू होता व्यवस्थित बॅटमध्ये मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. डीप खेळाडू येतात एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो चांगला झालाय. विकेट किपर निलेश आहे तिथे चुकी नाही करणार. त्याच्या हातामध्ये चेंडू गॅदर केलाय. फलंदाज होतोय बाद. अशा तऱ्हेने आपण जर बघितला तर इथे समाप्त होताना पाहायला मिळाला गणेशचा खेळ. अगदी विश्लेषण करायचं झाला तर टीमची टोटल आहे फलकावर 30. चेंडू फेकून झालेत 5. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या एका चेंडूमध्ये एक चांगला मॅक्झिमाइज फटका खेळला जाईल का आणि तो प्रयत्न करावा लागेल. त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येताना आता पाहायला मिळत आहेत महत्वपूर्ण खेळाडू गौतम आणखीन एक जाधव बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षमता आपण बघितली आहे ना तर दानेव संघाकडे भरपूर आहे बॅटिंग लाईनअप मध्ये. आज आपण बघितलं तर विशू नाही आहेत परंतु थोडासा विजयने इम्प्रेस केला होता एक षटकार परंतु तो दुर्दैवरित्या लवकर बाद झाला. त्यानंतर मी तर म्हणेन की अविनाश हा खेळाडू एक बिग हिटर होता त्याला थांबणं गरजेचं होतं मात्र तो थांबला नाहीये. नाहक प्रयत्न होता धाव घेण्याचा आणि त्याला देखील खाम्याचा भोगावा लागला. 7 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा फलकावर. आता आपण बघितलं तर मग गौतम एक चांगला बॅटर आहे. हा शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेस करतोय. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच इन्व्हॉल्व आहे तिथे हो आहे. त्याने सांगितलंय की हा वाईड आहे. पंच वैभव दुमसराने सांगितलंय आणखीन एक एक्स्ट्रा धाव मिळेल तर हा पुन्हा चेंडू फेकावा लागेल जयेंद्र वाघे यांना. आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. या षटकाला आणखीन मोठं केलं जाऊ शकतंय.
शपल क्रॉस खेळून खेळण्याचा प्रयत्न होता. या वेळेला मात्र आपण पाहिलं दिशा थोडीशी बदलली. टीमची टोटल आपण बघितली तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 31 आणि 32 धावांचं टार्गेट हे आपल्याला जर पाहायला मिळत आहे. परंतु आपण बघितलं की अंपायर्सच्या माध्यमातून आपण बघितलं तर रिव्ह्यूची डिमांड केली आहे, कारण की बॅटिंग करणारा संघ त्यांची डिमांड आहे की हा चेंडू कदाचित वाईट मिळू शकतोय. डिसिजन आहे इज अ फेअर डिलिव्हरी, कारण की चेंडू पडल्यानंतर वळण होत आहे, यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल होत आहे. टीमची टोटल 31 आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष. मॅच क्रमांक 2. नक्कीच आपण बघितलं तर आमचे पाहुणे जे रजा घेताना पाहायला मिळत आहेत. ग्रामपंचायत पायगावचे उपसरपंच माननीय श्री नंदकुमार मनोहरजी पाटील साहेब. दादा आपण आलात आणि नक्कीच मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच आपलं अमूल्य योगदान आपण या स्पर्धेला दिलं त्याबद्दल आभार देखील व्यक्त करतोय. मॅच क्रमांक 2. टॉस खूप महत्त्वपूर्ण आहे. मॅच क्रमांक 2चा पण जर विश्लेषण करायचं झालं, आई माऊली स्पोर्ट्स नागले आणि गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोटी. चला आई माऊली नागले टीमचे कॅप्टन विनंती करतोय प्लीज आपण या. आणि गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा टीमचे कॅप्टन्स आले असतील तर आपण देखील या टॉस करूया. जय हनुमान चषक पायगाव 2025 पहिला दिवस या स्पर्धेचा उल्लेखनीय दर्जेदार देखणी अशी स्पर्धा. आणि या स्पर्धेचा जर आपण चर्चा केली ना तर 5 दिवस म्हणजे हाय 5 दिवस हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. तुषार आलेले आहेत. कुंदन नक्कीच कुंदन आलेले आहेत, कारण की रेग्युलर कॅप्टन यांचे तुषार आम्ही पाहत असतो. यावर्षी काहीतरी वेगळं आहे का? यावर्षी जबाबदारी कुंदन यांच्याकडे सोपवलंय. संतोषजी माळे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती करते की आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. या चिंचोटी टीमचे कॅप्टन थोडे फास्ट या, आपल्याकडे वेळ आहे. नक्कीच त्या वेळामध्ये आपल्याला ना मनोगत घ्यायचं असते, चर्चा करायची असते खेळाडूंशी. दादांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. छापा आणि काटा, एका बाजूने चिंचोटी टीम, एका बाजूने नागली टीम. कोण कॉल देते ठरवा आपसमध्ये. छापा की काटा? छापा असा कॉल दिला येतोय छापा. दादांना विनंती करते आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि अतिथी कक्षामध्ये आदरपूर्वक स्थान बनवा. टॉस जिंकलाय चिंचोटी टीमने, काय निवडाल? बॅटिंग. बॅटिंग करायची काय वाटतंय? मैदान बघितलं तर खेळ मजा येईल. हो नक्कीच. काय आज टीम कशी आहे तुमची? पूर्ण पॅक आहेत? नाही थोडे कमी आहेत प्लेयर. मग त्या कमी खेळाडूंचीच कमतरता भासेल का तुम्हाला? हो. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. लागले टीमकडे जाऊया, त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. टॉस तुम्ही गमावलाय, जिंकला असता काय निवडलं असतं? फिल्डिंग. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला आता बॅटिंग करायची इथे, मला वाटतं फिल्डिंग बॅटिंग डिसाईड केलं आहे की फिल्डिंगच करायचे आणि म्हणजे जे हवं होतं ते मिळालं तुम्हाला. तरी सुद्धा काय वाटते तुम्हाला की फिल्डिंग करणं तुमच्यासाठी फायदेशीर असेल? हो. का ॲडव्हान्टेज काय या मैदानाचा, म्हणजे कशा प्रकारे खेळ होते तुम्हाला माहिती आहे मैदानामध्ये? हा 2 मॅच इथे झाल्या त्या बघितल्यात आम्ही. धावा खूप होतात. तसं प्रयत्न करू आम्ही कमी धावांपर्यंत रोखण्याचा. डेफिनेटली तुम्हाला शुभेच्छा. व्हेरी ऑल द बेस्ट. आई माऊली नागले टीमला नक्कीच आपण बघितलं आहे इन्व्हाइट केले फिल्डिंगसाठी. मॅचमध्ये जाऊया, सुरुवात होते कारण की नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील
आमचे मित्र. मात्र ते ब्रेक नंतर, परंतु जाऊया धावा चेस करण्यासाठी. बघा पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न हवेत, खेळाडू होते तिथे, दूर राहिले. चेंडूला कलेक्ट करण्याची संधी जरूर आली होती, परंतु हा पहिला चेंडू होता तो उडवला आणि तो चेंडू एका टप्प्यात निघून गेला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी पहिल्याच बॉलवर घणाघाती चौकार. पुन्हा एकदा हवेत खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला धोका, आणि यावेळेला धोकामध्ये नाही मिळणार मौका, हे दर्शवून दिलं त्या खेळाडूने. कारण की पहिल्या चेंडूवर जरूर झेल आला होता, तो पकडण्यामध्ये अपयश आलं होतं, पण यावेळेला चुकी होणार नाही. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये सुरेख झेल कलेक्ट केला जातोय आणि पहिला खंदा फलंदाज पीरबाबा पापडी संघाचा बाद केला जातोय. निलेश बांद्रे बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. जसं म्हणता येत नाही की मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते, आणि भिंतीने एकी केली तर घर बनते, मंदिर बनते, महल बनते, आणि जय हनुमान पायगाव संघाने एकी केली आहे आणि जय हनुमान पायगाव चषक बनताय हे त्याने दाखवून दिलंय. त्याला फलंदाज घाई करायची आहे. अगदी विश्लेषण करतोय आपण वेळेच्या बाबतीमध्ये. पहिला दिवस थोडासा उशिराने आपण स्पर्धेला सुरुवात केली आहे. नक्कीच मला वाटतंय अमर मंडप डेकोरेटर्सचे जे सहयोगी आहेत त्यांना विनंती करते आपण खाली या. अमर विनंती करतायत की अमर यांच्याशी आपण संपर्क साधा. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला, चांगला चेंडू होता, सन्मान देण्यासाठी भाग पाडलं. बघा इथे विजय जाधवने, सोहम दळवी ज्यांना आपण पाहिलं, जयेंद्र वाघे यांच्याकडे लक्ष असेल, कारण की मोठे फटक्यांमध्ये जास्त विश्वास ठेवणारे खेळाडू. ऑन साईडला फटका चांगला खेळलाय, तेच तर चेंडू होता. ओ यावेळेला काय घडलंय, असं वाटलं होतं की चकावतोय की काय, परंतु थ्रो बघा. नॉन स्ट्राईक एंडला जर थ्रो आला असता कदाचित धोका निर्माण झाला असता, म्हणून विजय नाराज झाले तिकडे. एक काहीतरी फरक असतो ना, मार्जिन असतो, तर तुम्हाला ओळखायला हवा. इथे जर फेकी चांगल्या योग्य रीतीने झाली असती ना, तर नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू अडचणीमध्ये आला असता. झालं, गेलं, गंगेला मिळाला पुढचा चेंडू. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, समोर बॅटच्या रडार मध्ये सरळ मात्र उडवलाय, डाऊन द ग्राउंड सरळ निघून चाललाय सीमारेखा पार. हा दमदार फटका, हा आलाय जय हनुमान चषकातील आणखीन एक षटकार. सुंदर फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं, थोडासा ओव्हर पिच बघा. इथे व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु समोर मिळाला, आणि मग समोर मिळालेल्या चेंडूला सोडणार नाही जयेंद्र वाघे. 2 वर मध्ये पाहिलं तर 8 वर पोहोचलाय. लक्ष आहे 32 आणि लक्ष कंप्लीट करण्याच्या अनुषंगाने वाटचाल देखील चांगली झाली आहे. हो, दिट्स अ कम बॅक, गुड कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली, परंतु लेग बायचा इशारा मिळतोय पंचांच्या माध्यमातून. टीमची टोटल 14 रन्स आफ्टर 1 विकेट लॉस्ट, 1 ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 32 धावांचं लक्ष आहे आणि ते पूर्ण करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 14, एक बाद 14, 18 चेंडू 18 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. बघा कंपॅरिझन मध्ये आपण बघितलं तर मग धानिव संघाने 4 धावा केल्या होत्या आणि 2 विकेट गमावले होते, पण पापडी टीम तशी नाही आहे. ज्या चुका धानिव टीमने केल्या होत्या तशी चुका नाही करणार. ती चुकातून शिकणारी टीम पाहायला मिळते. भरपूर वेळा क्रिकेटच्या पटलावर पाहिल्या,
कारण की पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार एक षटकार जरूर आले, परंतु एक विकेट त्यांनी गमावलाय. पेम. हो, सुंदर देखना चेंडू. गती गती किती आहे, गती प्रदान नक्कीच केलेली आहे. एकदा मात्र मी येईल. आपण इकडे या. अमरदीप अमर यांचे सहयोगी आहेत, त्यांना विनंती करतोय की अमर यांच्याशी आपण संपर्क साधा. 17 चेंडू 18 धाब्यांची गरज. थोडा धीमा. हो हो, यावेळेला पुढे येण्याचा प्रयत्न केला होता. बघा, जास्त गती दिली तर मग तो चेंडू बाहेर जातोय, एवढी गती कमी केली तर फायदा मिळतोय. हे आतापर्यंत आपण या इनिंग मध्ये पाहिलंय. अशाच प्रकारच्या डॉट चेंडूची गरज आहे. अशा प्रकारचे डॉट चेंडू सोबत एखादी विकेट, मग गोल्डन चान्स निर्माण करू शकतायत गोलंदाज. हो हो, देख ना, सुंदर चेंडू. काय आक्रमक पवित्र धारण केला होता जयेंद्र वाघेने. ऍक्शन रिप्ले बघितला आपण. अगदी गुडलँड स्पॉट वर पिचिंग करणारा चेंडू उछाल घेतोय आणि तो चेंडू अगदी बॉडीला वेध घेणारा होता. तिथेच जागा बनवण्याचा प्रयत्न केला. नाही नाही, सोपं होणार नाहीये. आता आपण बघितलं ना की 15 मध्ये 18 3 डॉट चेंडू आपण पाहतोय या ओव्हर मध्ये आलेत. स्लोअरवनचा वापर, हवेत फटका फसलाय, झेलची संधी आणि झेल अखेरीस पकडण्यामध्ये यश. इथे आपण पाहिलं तर मोठी शिकार मॅच मध्ये आपण पाहिला. बढिया वाला पलटवार म्हणतात ना, तो दर्शवला गेलाय आणि जयेंद्र वाघेला तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलंय. विकेट क्रमांक 2. काय जबरदस्त अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजी. बघा, दोन्ही टीम्स पूर्णपणे फक्त 11च खेळाडू घेऊन आलेले आहेत, त्यामुळे एक्स्ट्रा नाही आहेत. परंतु नक्की जेव्हा आम्हाला कन्फर्म करण्यासाठी नावं एखाद्या खेळाडूने देखील सहकार्य करा मैदानाच्या मधून. कोण आलं ह्यो? रोहित बॅटर, लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. अगदी प्रेम ची तारीफ करावी लागेल. काय सुंदर देखणी गोलंदाजी. आपटून टाकण्याचा प्रयत्न, विकेटची दरकार. हो, सनी होते तिकडे, विकेट मिळेल त्यांना. अगदी आपण पाहिलं तर मॅच मध्ये जान फुकले. पीरबाबा पापडे 18 मध्ये 18 समान अंतराने चालली होती. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 14, परंतु प्रेम याने एकही धाव दिलेली नाहीये. रोहित आला पहिला चेंडू फेस करत असताना आणि तो देखील बाद झाला. प्रेमची तारीफ करावी ना तितकी कमी आहे, कारण की त्याच्या माध्यमातून आतापर्यंत झालेली गोलंदाजी सुंदर आहे. बघा, विजयाने खर्च केल्या होत्या 14, पण प्रेमने आतापर्यंत 5 चेंडू मध्ये एकही धाव दिलेली नाहीये. ह्याला म्हणतायत ना कमबॅक. बघा, क्रिकेटमध्ये हे असतं, कारण की एक गोलंदाजाला मार पडतो हे निश्चित असतं, परंतु त्याच्या मोबदल्यात बॅकअप करणारे गोलंदाज कसे असायला हवे, तर असे असायला हवे. आज अगदी आपण बघितलं तर मग प्रेम या टीम मध्ये नक्कीच प्लेइंग 11 मध्ये आपला वर्चस्व दर्शवत असताना हॅट्रिक बॉल देखील आहे. आयुष वाघे, जयेंद्र वाघे यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आत्ता पाहिला पण विकेट मिडन ओव्हर या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये, आणि पहिली ती होईल का, आणि तो पहिला खेळाडू प्रेम सावर हा ठरेल का, प्रश्न हा देखील आहे. होऊ शकतोय, परंतु आयुष अगदी आपण बघितलं तर एक चांगला हिटर खेळाडू आहे. विजय आपण त्यांना पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फटका चांगला खेळला गेला, एकदा मात्र मिळाले. आशिष गांगडे तिथे आहेत, चेंडूला फील्ड करतात, चेंडूची फेकी, हा ना तू मात्र धोका आला होता, डोका टळला मात्र आपण पाहिलंय. आणि इथे संकट ओढून घेतला होता, कॉलिंग चुकली होती, परंतु या संकटाचा नक्कीच मी तर म्हणेन प्रभाव पडून दिसला असता. परंतु जान बची लाखो पाय असं म्हणायला काही हरकत नाही. षटक सक्सेसफुल मात्र समाप्त होताना पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहिली फलकावर ही 15 धावा.
काय जबरदस्त स्पेल पाहायला मिळतोय आपण प्रेम सावर यांचा बघा ऍक्शन रिप्ले मध्ये 1 ओव्हर 5 डॉट चेंडू आपण बघितले एक फक्त धाव आणि 2 विकेट. विकास बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. विकास गांगडे आणखीन एक चांगला चतुर गोलंदाज आहे. या गोलंदाजी खासियत काय आहे आणि कशी केली करामत किमिया काय केली ते देखील तुम्हाला सांगेन. कारण की एक व्हरायटीज गोलंदाज विकास गांगडे ज्याला आपण पाहतोय. 12 मध्ये 17 धाव्यांची गरज आहे मित्रांनो. आता मॅच बनवले धानिव संघाने. असं वाटलं होतं की मॅच बघा पहिल्या ओव्हरमध्ये धावा जास्त आल्यानंतर परंतु मॅच बनवली आहे. यावेळेला आपण बघितलं लेग ब्रेक अगदी आपण पाहिलं ना या क्षणाला. डेफिनेटली कर्णधारांच्या प्रतिक्रिया जोपर्यंत कर्णधार रिव्ह्यू साठी इन्व्हॉल्व होत नाही तोपर्यंत मात्र अंपायर डिसिजन पोहोचू शकत नाही. अंपायर आमच्याकडे रेफर करू शकत नाहीये आणि ते कर्णधारांच्या प्रतिक्रियेनंतर त्यांनी मात्र आमच्यापर्यंत येस डेफिनेटली आपण गोलंदाज मध्ये येतोय त्यामुळेच आपण मग अंपायर्स कॉल हा मान्य करणार आहोत. कारण की जी वाईड लाईन आहे ती क्लिअर दिसत नाहीये. गोलंदाज चेंडू रिलीज केल्यानंतर जेव्हा एंड होतं तेव्हा गोलंदाज मात्र अगदी त्या लाईनच्या समोर आलाय त्यामुळेच अंपायर कॉल हा मान्य करतोय आपण. इट्स अ वाईट. 12 चेंडू आणि 16 लेग ब्रेक ही खासियत आहे. कारण की या लेग ब्रेकच्या समोर ना मी आय ग्रुप भाटपाडा या टीमला गुंडाळताना पाहिलंय. आय ग्रुप चषकामध्ये उमेश, रुपेश, कल्पेश अशा खेळाडूंना गुलांडलेला आहे. यावेळेला पण मात्र समोर चेंडू मात्र हाताळला गेला ओव्हर पिच आणि यावेळेला बॅटच्या रडारमध्ये हा फटका होता. चांगला होता फटक्यामध्ये दम म्हणूनच तर मिळाल्या धाबा अर्धा डझन. थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं तर समोर ओव्हर पिच हा चेंडू हाताळला गेला अगेन्स्ट द स्पिन. हा चांगला देखना फटका मात्र आपण पाहिला तर मग पाहायला मिळाला मिस्टर आयुष वाघे. 11 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. बघा समीकरण होतं ते पूर्ण बदललं गेलं. मागच्या षटकामध्ये धावांचा दुष्काळ पडला होता. उलटा आज पुन्हा एकदा आपण पाहिला मॅक्झिमाइज केला जात आहे. सलग 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार. मॅच बनवला होता परंतु पुन्हा एकदा मॅच मात्र पलटला गेला. आयुष वाघेच्या या खेळीने टीमची टोटल पोहोचली 28च्या घरामध्ये. आता 10 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. थँक्यू डीजे. 4 धाव्यांची गरज. बघा जो रन आउटचा एक चान्स होता ना ती संधी होती तुमच्याकडे. आता फटका चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. यस विनिंग रन्स येत आहेत. सामना मात्र लवकर फिनिश केला जातोय. आयुष्य वाघे यांच्या बॅटमधून मात्र धावांचा पाऊस आणि गेम इज ओव्हर असं करून दाखवले त्यांनी आणि धानिव संघाला मात्र पराभवाच्या छायेमध्ये जावं लागत आहे. प्रमुख कारण आयुष वाघेची बॅटिंग दमदार पाहायला मिळाली आणि या मॅचला मात्र फिनिश केलंय.